आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुणे मुंबई महामार्गावर दरड कोसळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने दोन्ही शहरांमधील बस वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे. आज सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सकाळी मुंबईकडे निघालेल्या 4 एसटी बसेस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या. मात्र प्रशासनाने तत्परता दाखवत या 4ही बसेस सुरक्षितपणे पुण्यात माघारी बोलवल्यात. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने तत्काळ पावले उचलली आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर माहिती देताना एसटी पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले की पुणे मुंबई महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुणे मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या 4 एसटी बसेस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षितपणे पुण्यात पुन्हा माघारी बोलवण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रस्ता पूर्णपणे मोकळा होईपर्यंत आणि सुरक्षेची खात्री पटत नाही तोपर्यंत एकही एसटी बस या मार्गावर धावणार नाही. त्यामुळे जर तुम्ही आज पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो बेत सध्या तरी रद्द करा. रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावे आणि प्रवासाचे नियोजन टाळावे असे आवाहन करण्यात आले.